या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या मुलांसाठीची शैक्षणिक अर्थसहाय्य शिष्यवृत्ती योजना बंद करण्याच्या 13 जुलै 2026च्या शासन निर्णयाविरोधात कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात शासनाने शिष्यवृत्ती योजना बंद करून लाखो बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर गदा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे। इयत्ता पहिलीपासून 10वी पर्यंत तसेच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी मिळणारे शैक्षणिक अर्थसहाय्य पुन्हा सुरू करावे अशी मागणी करण्यात आली। कामगार संघटनेने मंडळाकडे उपकराच्या माध्यमातून निधी उपलब्ध असतानाही शैक्षणिक योजना बंद करणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे। या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येऊ शकते अशी भीतीही व्यक्त करण्यात आली। आंदोलनादरम्यान कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला। तसेच हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, कामगारांच्या कायदेशीर मागण्या मान्य कराव्यात आणि कामगारांच्या प्रश्नांबाबत प्रभावी भूमिका घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। फडणवीस सरकार आणि राज्याचे भ्रष्ट निष्क्रिय कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची फडणवीस मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी या प्रमुख मागणीसाठी आज सोलापुरात जिल्ह्यातील वेगवेगळे कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी पुतळ्याचा दहन करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। त्याचं मुख्य कारण असं, राज्याचे जे कामगार मंत्री आहेत हे बेअक्ली आहेत, हे मतिमंद आहेत, हे निष्क्रिय आहेत। कामगारांचं यांना काही घेणं देणं नाही। फक्त या राज्यातले भांडवलदार आणि उद्योगपतींना खुश करण्यासाठी फडणवीस सरकारने या कामगार मंत्र्याचा मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये कामगारांची जे महामंडळ आहेत त्यात वेल्डिंग कामगार, बांधकाम कामगार, रंगरंगोटी करणारे कामगार, प्लंबर असो, इलेक्ट्रॉनिकचा काम करणारे, लाईट फिटिंगचा काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रातले बांधकाम मंडळामध्ये आज लाखो कामगार आहेत। आज शेतकऱ्यातून त्या कामगारांचे कोट्यावधी हजारोनं रकमा जमा होत्यात। ती रक्कम हडप करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे आणि त्या ठिकाणी राज्याच्या कामगार मंत्र्यांनी विवेक कुंभार नावाचा सैतान भांडवलखोर अधिकारी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलेला आहे। हा माणूस आज या ठिकाणी राज्यातल्या कामगारांना जो शिक्षण आर्थिक जो लाभ दिला जात होता स्कॉलरशिपच्या नावाने, तो 1ली ते 10वी पर्यंत त्या ठिकाणी आर्थिक लाभ थांबवण्याचा काम या ठिकाणी या मंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केलेला आहे। विवेक कुंभार आणि या राज्याचा कामगार आयुक्त तुंबोळ नावाचा अधिकारी आणि या कामगार मंत्री या सर्वांनी संगनमताने 25,000 कोटी रुपयाचा या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे आणि या कामगारांच्या वेगवेगळ्या विविध योजनेअंतर्गत त्या ठिकाणी त्यांनी लाभ देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु लाभाच्या नावाने, बोगस कामगारांच्या नावाने या सरकारने 25,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापुरातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी मालदार शेतकऱ्यांना, हजारो शेतकऱ्यांची, मालदार शेतकऱ्यांची, भांडवलदार शेतकऱ्यांची बोगस कामगार नोंदणी केली आणि त्या ठिकाणी 15 कोटी रुपये त्या ठिकाणी वाटण्यात आले आणि आचारसंहितेचा भंग, सरकारच्या कामगारांच्या आर्थिक अपहार वगैरे झालेला आहे। कलेक्टरने या मंत्र्याला, राज्याच्या मंत्र्याला
2 वेळा अहवाल पाठवलेला आहे, परंतु हरामखोर सरकार कामगारांच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या मंत्रीची हकालपट्टी करत नाही, कामगार आयुक्ताची हकालपट्टी करत नाही, विवेक कुमारला बडतर्फ करत नाही. सरकारला धक्का म्हणून आज या ठिकाणी आम्ही घेतलेला हा आंदोलनाचा इशारा. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.